नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. काय बे, कुठे नेऊन ठेवले सोलापूर माझं? जनाची नाही तरी मनाची लाज वाटू द्या. काही महिन्यापूर्वीच सोशल मीडियावर सोलापूरच्या उच्च शिक्षित काही तरुणींनी व्हिडिओ केला होता. काय बे, कुठं बे, कसं बे, सोलापूरचे बे, असं बेन तसं बेन असं बे. हे व्हिडिओ पाहून त्यांच्या बुद्धीची कीव वाटते. कारण का तर तुम्ही एवढे मोठे उच्च शिक्षित आणि तुमची भाषा काय, ती वंगाळ भाषा, ते बोलणं काय, ते तुमचे हावभाव काय, आणि त्याचीच पुनरावृत्ती काल सभागृहामध्ये होताना दिसली. पूर्वी जर आपण एखाद्या दुसऱ्या गावाला किंवा दुसऱ्या शहरामध्ये गेलो की आपल्या सगळ्यांना सांगायला अभिमान वाटायचा की आम्ही सोलापूरचे आहोत का. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे सोलापूर हे 4 हुतात्म्यांचं शहर आहे. त्याचबरोबर सोलापूरचे गिरणगाव म्हणून प्रसिद्ध आहे. सोलापूरच्या चादरी खूप प्रसिद्ध होत्या आणि सोलापुरामध्ये कारखाने, मिल या खूप मोठ्या जोमात आणि जोरात चालायच्या. त्यामुळे सोलापुरामध्ये भरभराट असायची. 1980 साली 82 साली सोलापुरामध्ये 2 वेळा पाणी यायचं. परंतु नंतर हळूहळू त्यामध्ये राजकारण शिरत गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा 10 तारखेला लक्ष्मी विष्णू असू दे, जुनी मिल असू दे किंवा बाकीचे मिल असू दे, त्या 10 तारखेला सगळ्या कामगारांचा पगार असायचा. 10, 11, 12, 2-3 दिवस जवळपास जसा एखाद्या आठवड्याचा बाजार भरतो तसा प्रत्येक ठिकाणी बाजार भरायचा आणि कामगार खरेदी वगैरे करायची. तेव्हा स्वस्ताई पण होती. पैसे जरी कमी मिळत असले तरी लोक सुखी होते, समाधानी होते. परंतु हळूहळू त्याला गालबोट लागत गेलं. राजकीय नेत्यांनी हळूहळू करत स्वतःच्या स्वार्थासाठी मालकाची हातमिळवणी केली मालकाशी आणि हजारो देशोधडीला कामगार लावले. एक एक करून सगळ्या मिल बंद पडल्या आणि कित्येक कामगार रस्त्यावर आले. जो सकाळी 7च्या भोंग्याला उशीर होत आहे म्हणून हातातली वाहनं पायात घेऊन घेणारा कामगार आज दिसत नाही आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. कारण का तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकारणातील गुन्हेगारी म्हणण्यापेक्षा गुन्हेगारांचंच राजकारण सुरू झालं. ह्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी हळूहळू करत सगळ्या मिल बंद पाडल्या आणि एकमेकावर नुसते आरोप प्रत्यारोप केले. सोलापूरचा विकास काही झालाच नाही. सोलापुरामध्ये विकास कुणाचा झाला तर नेत्यांचा झाला, पुढाऱ्यांचा झाला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजसुद्धा जर आपण कुठं जरी गेलो, परगावी वगैरे गेलो असेल तर एकमेकांना जर परगावची लोक भेटले तर पुण्या मुंबईची लोक विचारतात कसं आहेस, काय चालू आहे सध्या, काय करतो. परंतु सोलापुरामध्ये जर आज जरी एकमेकाला माणूस रस्त्यामध्ये भेटला तर पहिला प्रश्न असा विचारतो, काय निवांत का. कारण का तर समोरच्याला होय म्हणण्याशिवाय पर्यायच नसतो. ही फार मोठी शोकांतिका आहे. सोलापूर हुतात्म्यांच्या शहराबरोबर कामगारांचं शहर गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होतंच. त्याचबरोबर गुंडगिरीमध्ये सुद्धा खूप प्रसिद्ध होतं. सोलापूरची गुंडगिरी आणि दहशत. त्यामुळे सोलापूरच्या लोकांच्याबद्दल कुणी सोलापूरच्या लोकांना कामाला सुद्धा ठेवत नव्हते. कारण का तर खूप दहशत होती. असंख्य लोकांचे मुर्दे पडले, असंख्य लोकांनी एकमेकाचे खून केले. त्यानंतर राजकारण सुरू झालं आणि हळूहळू हेच गुन्हेगार जी लोक आहेत स्वतःचा अभय साधण्यासाठी, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हळूहळू बाजूला सरकत हे राजकारणात उतरले. म्हणजेच राजकारणातील गुन्हेगारी म्हणण्यापेक्षा ह्याच गुन्हेगारांचं राजकारण सुरू झालं. कुणी एका पक्षात प्रवेश केला तर कुणी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. कारण का तर त्यांना राजकीय अभय मिळालं. आणि नंतर हळूहळू आमच्या पत्रकार बंधूंनी सुद्धा नको त्याला मोठं केलं. जो एखाद्या गल्लीमध्ये सोम्या गोम्या कुठंतरी एखादा पानटपरीवाला असतो, कुठंतरी वडापाव विकत असतो, अशा लोकांना आमच्या काही ठराविक पत्रकार बंधूंनी मोठं केलं. सगळ्याच म्हणत नाही मी, परंतु पत्रकार बंधूंनी मोठं केलं. उगीच जाहिराती, पेपरबाजी आणि आजकाल
वृत्तपत्र हे चालत नाही आहेत. वृत्तपत्र चालवण्यासाठी खूप मोठा खर्च हे सगळ्यांना माहीतच आहे. मग काही पत्रकार बंधूंनी उगाच नाही त्याची हुजरीगिरी केली, मुजरीगिरी केली आणि पत्रकार बंधूंचे हात जाहिरातीमध्ये गुंतल्यामुळं स्थानिक पेपर हे सोलापुरात चालत नाहीत. सोलापुरात फक्त लोकमत आणि देव मराठी चालतो का, तर त्यांचे 8-10 आवृत्ती आहेत. नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद अशा मोठमोठ्या त्यांच्यामध्ये हे खपून जातात. परंतु सोलापूरचे जे स्थानिक पेपर आहेत, तरुण भारत असू दे, संचार असू दे, काही ठराविक पेपर चालतात, काही पेपर अजिबात चालत नाहीत. उगं सांगतात 50-60 हजार आम्ही प्रति काढतो. साधं 5-10 हजार कॉपी काढून वाटायचं म्हणजे जोक नाही आहे. हे असं सगळं राजकारण सोलापूरचं चालू आहे आणि ह्याला जबाबदार कोण आहेत, तर आमचे सगळे राजकीय नेते, पत्रकार बंधू आणि त्यांना खतपाणी घालणारे बाकीची लोक. आमच्या सोलापूरची तरुणीबाण पोरं शिकली, सवरली, पदवीधर झाली, पण नोकरीला लागल्यामुळं नैराश्यतेकडे झुकली, व्यसनाधीकडे झुकली, व्यसनी झाली आणि ह्यांना आमच्या राजकीय नेत्यांनी पुसलं. म्हणजे आज सांगायची गोष्ट म्हणजे एखादा 4वी-5वी झालेला एखादा कुठला तरी नेता असतो आणि त्याच्या हाताखाली आमच्या पदवीधर झालेल्या तरुणांना आपली बुद्धी घाण ठेवावी लागते. ह्यासारखी दुसरी शोकांतिका नाही आहे. हे आमच्या तरुणांना कळत नाही आहे. आणि हा माझा नेता, तो माझा नेता, कधी ह्या तरुण पोरांनी आपल्या आईवडिलांचे वाढदिवस कधी साजरे केले नाहीत. परंतु पप्पा काय, दादा काय, मामा काय यांचे भर रस्त्यामध्ये मोठमोठे पैसे आणून, पैसे नसताना कर्ज करून मोठमोठे वाढदिवस साजरे केले, रस्त्यावर तलवारीनं केक कापले. जर अवस्था जर पाहिली तर फुकलं तर उडून जायची अशी अवस्था. दारू पिऊन पिऊन सगळ्या शरीराची चाळणी झालेली असते. परंतु नेता मोठा, नेता सर्वस्व, नेत्याला मोठं मानून मोठमोठे कार्यक्रम साजरे केले, नेत्याचे वाढदिवस साजरे केले आणि आईवडील तसेच राहिले. म्हणजे खरे दैवत आहे ते आपले आईवडील आहेत. परंतु त्यांना सोडून हे आमची तरुण पोरं कुठल्या तरी भिकारचोट, ज्यांना बुद्धी नाही आहे, अक्कल नाही आहे, अशा नेत्यांच्या मागं लागून आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलं आणि ह्या राजकीय लोकांनीच ह्या तरुणांचं रक्त शोषण केलेलं आहे. म्हणजे हे राजकीय लोक आहेत, हे रक्तपिपासू म्हणायला हरकत नाही आहे. सोलापुरात जसं राजकारण सुरू झाले, हळूहळू पक्ष आले. काँग्रेस पक्ष आला, भाजप तर अगोदरपासून होता, नंतर शिवसेना आली, मग त्यामध्ये गट तट पडले, परत राष्ट्रवादी पक्ष, असे एक पक्ष आले. परंतु सोलापूरकरांनी सोलापूरचा एक सुपुत्र म्हणून सोलापूरच्या एका माणसाला मुख्यमंत्री केलं, केंद्रीय गृहराज्यमंत्री केलं का, तर सोलापूरचा काहीतरी विकास होईल. परंतु सोलापूरचा विकास अजिबात झालाच नाही. कारण का, तर सोलापूरचा विकास व्हावा असं कोणाची इच्छाच नव्हती. बारामतीच्या करामती काकांनी बारामतीचा विकास करून घेतला, लातूरचा विकास झाला, बारामतीचा विकास झाला, परंतु आमचं सोलापूर अजूनही भकास आहे. कारण का, तर याला जबाबदार हे आमचे सगळे राजकीय नेते आहेत. दर 5 वर्षांनी सोलापूर महापालिकेच्या निवडणुका होतात. मागे फक्त काही अडचणीमुळे प्रशासनाच्या ताब्यात सोलापूर महानगरपालिका होती. परंतु ह्यामध्ये भाजप सेना, अगोदर राज्यामध्ये भाजपची सत्ता होती, केंद्रामध्ये होती, सोलापूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपाची सत्ता होती आणि ह्यावेळेस सुद्धा पूर्ण बहुमताने भाजप आहे. परंतु जेव्हा सभागृहाबद्दल बोललं जातं, सोलापूर महानगरपालिका म्हणजे कुस्तीचा फडच आहे, हे काही जास्त सांगायची गरज नाही. कारण का, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे निवडणुकीला उमेदवार उभे होते त्यांना निवडून देणारे जे लोक आहेत ते लोक तितके जबाबदार आहेत. कारण का, तर त्यांनी पैसे घेतलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नुसतं महापालिकेमध्ये वर्चस्व चालू आहे आणि एकाच पक्षाचेच सत्तेमध्येच आहेत, भाजप असू दे, सेने असू दे. आता परवाच शिंदे सेनेचे अमोलबापू शिंदे आणि भाजपाचे पल्ली यांच्यात खूप मोठा वाद झाला, आबेतुबेची भाषा झाली. म्हणजे हे सगळ्या सोलापूरकरांनी हा सगळा बिनपैशाचा तमाशा पाहिला. सोलापूरच्या प्रश्नासाठी कोणी आवाज उठवताना दिसलेलं नाही आहे. सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न अगोदर, निवडणुकीच्या अगोदर छोटो आमदार दंड थोपटले होते की 4 ते 3 दिवसात आम्ही पाणी देतो दिवसाआड. परंतु छोटो आमदार कुठे बोलताना दिसतच नाहीत आता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आश्वासने दिले, आश्वासनाची नुसती खैरात झाली, आश्वासनं नुसतं गाजर झालं आणि आमची सोलापूरची जनता अजूनही उपाशीच राहिलेली आहेत. हे सगळे नेते उपाशी आहेत. दरवर्षी उजनी 100% भरते, दरवर्षी कार्यक्रम होतो, नुसते भाषणं होतात, सभा होतात, पेपरभाषी होते. आमचे पत्रकार बंधूसुद्धा नाही त्याला उगीच मोठं करतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे परतनं हेच राजकीय लोक
ह्या पत्रकारांच्या बोकांडे बसतात, जबरदस्ती करतात, बातमी तुम्ही लावा, का बातम्या लावत नाहीत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या काही पत्रकार बंधूंना सुद्धा फार आवड आहे आंबट शौकीन पत्रकारितेमध्ये. कुणी कुणाला पळवून नेलं, कुणाचं लफडं कुणाबरोबर आहे, कुणाचं काय असलं, ह्याच्यामध्ये फार रस आहे. सगळ्याच म्हणत नाही, काही चांगले पत्रकार पण आहेत, पण बाकीचे काही पत्रकार आंबट शौकीन आहेत, ह्यांना यामध्ये जास्त रस आहे. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कुणाचा कुणावर दबाव राहिलेला नाही, कुणाचं वर्चस्व राहिले नाही. परवा जो सभागृहामध्ये जो गोंधळ झाला, बालिशपणा झाला नुसता, एकमेकांना आबेतुबेची भाषा झाली. वास्तविक पाहता तुम्हाला संविधानाने एक चांगलं पद दिलेलं आहे आणि ह्या पदाचा तुम्ही चांगला वापर केला पाहिजे होता. अभ्यासपूर्ण कुठलंही भाषण असू दे किंवा एखादं मत मांडायचं असेल तर अभ्यास पूर्ण केलं पाहिजे, अभ्यास पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण अशिक्षित लोकांना निवडून देतो त्यावेळेस हे असं होतं. कारण का, जे समजदार असतात, शिक्षित असतात, ते लोक कुणाला आबेतुबीची भाषा बोलत नाहीत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे महापालिकेमध्ये जे आयुक्त आहेत, कर्मचारी आहेत, उपायुक्त आहेत, हे IAS IPS लेवलचे अधिकारी असतात. ह्यांनी कित्येक दिवस अभ्यास करून परीक्षा देऊन पास होऊन आलेले असतात. परंतु ह्यांनासुद्धा ह्यांच्या 4थी 5वी शिकलेले लोक अंगठा बहादूर लोकांसमोर मानाखाली घालावं लागतात. ही फार मोठी शरमेची बाब आहे. आणि त्यामुळंच परवाच एका महिला नगरसेविकेने सांगितलं की ह्यांची एवढे महापालिकेत भांडणं चालू होते सभागृहामध्ये की आम्हाला अक्षरशः भीती वाटत होती, असे गवळ्या नगरसेविकेने म्हटले आहे. म्हणजे जेव्हा महिला नगरसेविका असं म्हणतात की आम्हाला भीती वाटत आहे, तर मला सांगा, मग अशा लोकांना निवडून कशासाठी द्यायचं? लोकांनी त्यांना ह्यासाठी निवडून दिलं का? कधी कधी काय असतं, काही असे प्रश्न असतात ते सोडवायचा प्रयत्न करायचा, जेवढ्या जास्त थोडा प्रयत्न करायचा. जर प्रश्न सुटत नसतील तर ते प्रश्न सरळ सोडून द्यायचं, त्याच्यामध्ये वेळ वाया घालून गाढवपणा करायचा नाही. थोडक्यात जर अशी गोष्ट सांगायची झालं तर एकदा जंगलामध्ये वाघ आणि गाढव गप्पा मारत बसलेलं असतं. बोलता बोलता सहज गाढव म्हणतं गवत पिवळं असतं. असं म्हटल्यानंतर वाघाला येतो राग. वाघ म्हणतो मूर्ख आहेस तू, गवत हे हिरवं असतं, तू पिवळं कसं काय म्हणतो? असं म्हटल्यानंतर गाढव आणि वाघामध्ये जुंपते. हे मिटवण्यासाठी ते म्हणतात आपण असं करूया की जंगलाचा राजा सिंह महाराज यांच्याकडे आपण जाऊया आणि आपण न्याय मागूया. दोघंजण भांडण करतात आणि दोघंजण गाढव आणि वाघ त्या सिंह महाराजाकडे जातात आणि सिंह महाराजाला म्हणतात की वाघ सांगतो की सिंह महाराज, हे गाढव असं म्हणते की गवत पिवळं असतं, तर मला सांग गवत हिरवं असतं, तुम्ही सांगा, आम्हाला न्याय द्या. त्यावेळेस सिंह महाराज म्हणतात गाढवाचं बरोबर आहे, गवत पिवळंच असतं. असं म्हटल्यानंतर गाढवाला खूप आनंद वाटतो आणि सिंह महाराज म्हणतात की वाघाला म्हणतात मी तुला शिक्षा करणार. गाढवाला खूप आनंद वाटतो आणि गाढव नाचत नाचत जंगलामध्ये निघून जातं. थोड्या वेळानं वाघ असतो, तो सत्य असतो. तो वाघ म्हणतो महाराज, गवत तर हिरवं असतं आणि तुम्ही पिवळं असतं म्हणून गाढवाला कसं काय हे केलं? तर त्यावेळेस शिव महाराज असे म्हणतात, अरे ते गाढव आहे, त्या गाढवाच्या नादी लागून तू तुझा वेळ वाया घालवला म्हणून मी तुला शिक्षा करत आहे. तसं महापालिकेमध्ये सुद्धा कोणीही कुठल्या गाढवाच्या नादी लागू नये, आपला वेळ वाया घालवणे. जे महत्त्वाचा प्रश्न आहे, सोलापुरात पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, अतिक्रमण आहे, बेकारी आहे, IT पार्क धुळखात पडू नये, उड्डाणपुलाचं अजून काय नाही, त्यानंतरनं भैया चौकातील पूल पाडलेला आहे, ते अजून त्याचं काम चालूच आहे. असे असंख्य प्रश्न आहेत सोलापुरामध्ये, बेकारी आहे. असे असंख्य प्रश्न असताना एकमेकाला आबेतोबे भाषण करणं, बोलणं, आवाजच्या भाषेत एकमेकाच्या अंगावर जाणं हा काय कुस्तीचा फळ नाही आहे. आणि सोलापूरची गुंडगिरी जी होती ती आता हळूहळू संपत आलेली आहे. कारण का, तर जेव्हा अंगामध्ये रग असते त्यावेळेसच बरं असतं. ज्यावेळेस अंगामध्ये जोर असतो त्यावेळेस मोरासारखं सगळ्यालाच नाचता येतं, पण जेव्हा जोर संपतो तेव्हा सगळ्या शरीराचा पसारा आणि पिसारा उचलायला सुद्धा कोण येत नाही. ही आजची अवस्था आहे, बऱ्याच लोकांची अवस्था आहे. पूर्वी होती, अंगामध्ये रग होता, पैसा होता, सगळं होतं, पण हळूहळू ते आता संपत आलेलं आहे. कारण का, तर आज कुणीच कुणाला कमी नाही आहे. गल्लीतलं शेंबडं पोरगं सुद्धा सगळ्याला भारी आहे. कारण का, तर प्रत्येकजण जर जीवावर व्हायचं, उदार व्हायचं ठरवलं तर कोणीच कुणाला आज कमी नाही आहे. जेव्हा एखादा माणूस मरणाची भीती जेव्हा मनातून काढून टाकतो तेव्हाच तो आयुष्याची खरी लढाई जिंकलेला असतो. त्यामुळे कुणीच कुणाला आज कमी नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांनी एकत्र यावं,
विचारविनिमय करावा आणि सोलापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. कारण का तर सोलापूरबद्दल आपल्या सोलापुरामध्येच नाही तर बऱ्याचशा शहरामध्ये, बाकीच्या आजूबाजूच्या शहरामध्ये सुद्धा खूप मोठी नाराजी आहे. सोलापूरच्या लोकांना कोण काम देत नाही आहेत आणि सोलापूरच्या लोकांना का काम देत नाही तर गुंडगिरी, दहशत, मारामारी, म्हणजे एखाद्या मालकाचा बिझनेस कसा वाढवावा, ते बिझनेस वाढवण्यासाठी आपण काय प्रयत्न केलेत, यापेक्षा तो बिझनेस कसा बंद पडेल आणि कसा मला 4 पैसे मिळतील यासाठी प्रयत्न चालू असतात. त्यामुळे सोलापूरच्या मुलांना कोणी कामं देत नाहीत आणि सोलापूरच्या मुलांना काम देत नसल्यामुळं सोलापूरच्या मुलांना मुलीसुद्धा कोण देत नाहीत. कारण का तर आजूबाजूच्या शहरातील लोक असं म्हणतात की आमच्या मुलीला आम्ही सोन्यासारखं वाढवलं आहे, हाताच्या फोडाप्रमाणे आम्ही जपलेलं आहे, तिला कधी फुलपात्र घेऊन आम्ही तांब्या कधी उचलायला लावलं नाही, फुलपात्र उचलायला लावलं नाही, तुम्ही तिला डायरेक्ट घागर घेऊन पाण्यासाठी हापशार पाठवणार का, आम्ही मुलगी अजिबात देणार नाही असं स्पष्टपणे सांगतायत. त्यामुळं ही अवस्था कुणी आणली तरी सगळे आमच्या राजकीय नेत्याने आणली, त्यामध्ये सगळ्याच पक्षाचे आले. असं काय नाही की एखादा पक्ष धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असा नाही. कारण का तर हेच एकमेकाचे पक्ष, पहिले ह्या पक्षात होते, आता त्या पक्षात आले, त्या पक्षात नाही, ह्या पक्षात आले, ह्या पक्षात तिकीट मिळालं नाही की इकडे यायचं, तिकडं कोलांटोडी मारायचे. म्हणजे निष्ठा, पक्ष बिक्ष काही राहिले नाही, निष्ठा गेली सगळी गाढवाच्या ह्याच्यात, अशी अवस्था आहे. कोणी उठतंय, कुठल्याही पक्षात जाते, काही करतंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये नाचक्की जी झाली आहे ही आमच्या सोलापूरची नाचक्की झाली. कुणी केली? अगोदर तर आमच्या सोलापूरची नाचक्की झालीच होती, राहिलेली नाचक्की ह्या लोकांनी केलेली आहे. मग आमचे तरुण पोरं नोकरीला लागल्यामुळे नैराश्यवादाकडे झुकतात, व्यसनाधीन होतात आणि कुठं तर नेत्याची मुजदीगिरी कर, कुठं लाचसाट, कुठं तर आयुष्यभर त्याचे जोडे उचलायचं काम करतात आणि शेवटी त्या कार्यकर्त्याचं कधीच भलं होत नाही. कार्यकर्ता हा मरेपर्यंत कार्यकर्ताच राहतो, नेत्याचा विकास होतो, कार्यकर्त्याचा काहीच होत नाही. त्यामुळं हा कार्यकर्ता हा असाच राहतो आणि कार्यकर्त्याची शेवटी अवस्था अशी होते की कोणता झेंडा घेऊ हाती. कारण का तर आज काळे, निळे, हिरवे, भगवे, पिवळे असे बरेचसे अनेक झेंडे आहेत. म्हणजे ह्या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्यामध्ये भांडण लावलेले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त भांडण लावणे, ह्या धर्माचा, ह्या जातीचा, ह्या अमक्याचा, ह्या तमक्याचा, मोठमोठ्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करायच्या, स्वतःचं कर्तृत्व अक्कलशून्य कर्तृत्व आहे, स्वतःचं कर्तृत्व काय नाही, फक्त महापुरुषांची नावं घ्यायचे, त्यांचे फोटो छोटे लावायचे आणि आपले फोटो मोठे लावायचे. म्हणजे ही काय बुद्धिमत्ता आहे का? त्यांच्या बुद्धीची किंवा करावी वाटते जे असे फोटो लावतात त्यांचे. आणि आपण मोठमोठ्या महापुरुषांची नावं घ्यायचे, मताचा जोगवा मागायचा, त्यांचे जयंती उत्सव साजरा करायचा, अश्लील गाणे लावून नाचायचं. बरं झालं हे महापुरुष हे पाहण्यासाठी आज जिवंत नाही आहेत, नंतर त्यांना खूप वाईट वाटलं असतं की आम्ही उगीच जन्माला आलो असं वाटलं असतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वीचं जे राजकारण होतं ते 80% समाजकारण आणि 20% राजकारण होतं. आता उलटं झालेलं आहे. 80% नुसतं राजकारण आहे, 20% समाजकारणाचं तर नाव दिसतच नाही आहे. त्यामुळे पूर्वीचे लोक असे होते की पूर्वीचा एखादा नेता किंवा पुढारी जर घरी यायचं म्हणलं तर लोक त्याचे पाय धुवून पाणी प्यायचे. परंतु आता जर एखादा नेता किंवा पुढारी घरी यायचं म्हणलं की असं वाटतं की पहिलं आपल्या पायातली कडी काढून त्याला हाणू, अशी संतप्त प्रतिक्रिया सर्व सोलापूरवासियातून येत आहे. पूर्वी सोलापूर हे फक्त 4 हुतात्म्यांचं गाव आहे. परंतु तिथल्या गल्लीतल्या चौकाला मात्र आज रोज एकाचं नाव आहे. का तर ही परिस्थिती कोणी आणून ठेवली, काय बे, कसं बे, कुठे नेऊन ठेवलं सोलापूर माझं, जरा जनाची नाही तर मनाची लाज आमच्या राजकीय नेत्यांनी बाळगावी. एवढं जरी कळालं तरी बास.